काही जणांना फक्त मार्क असतात मार्क्स, पण एखादी गोष्ट प्रेझेंटेशन तुम्हाला द्यावं लागतं. तुम्हाला माहिती का, तुम्ही थर्ड इयरला गेल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही कॅम्पस इंटरव्ह्यूला फेस करता तेव्हा तुम्हाला प्रेझेंटेशन सुद्धा देता आलं पाहिजे. दरवर्षी काय होतं, आपल्यामध्ये बरेच मुलं सिलेक्ट न होण्याचं, सिलेक्ट न होण्याचं कारण हे आहे की आपल्या मुलांकडे नॉलेज असतं पण ते प्रेझेंटच करता येत नाही. कुठेतरी लॅक ऑफ कॉन्फिडन्समुळं आपले मुलं मागे राहतात. हा कॉन्फिडन्स बिल्ड करण्यासाठी तुम्हाला कुठेतरी अशा पद्धतीनं स्टेज देणे, एन्करेजमेंट तुम्हाला भेटू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे. खरं तर सरांनी तुम्हाला आग्रह करण्याची वेळ यायला पाहिजे, कारण आग्रह आपण जेवणाच्या बाबतीत एखादा आग्रह करत असेल तर इट इज ओके, पण हे जेवण नाही, इथं आपले विचार परिपक्व होण्यासाठीचं हे व्यासपीठ आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही किती जास्त मार्क मिळवताय किंवा तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती स्किल आहे, याला काहीच अर्थ नाही. जर तुम्ही ते स्किल जगासमोर तुम्ही सांगू शकत नसाल किंवा तुमच्या स्किलने तुम्ही समोरच्याला इम्प्रेस करू शकत नसाल तर तुमच्या स्किलला काही व्हॅल्यू राहत नाही. त्यामुळं लक्षात घ्या, आपण जिथे अशा पद्धतीनं जो प्रोग्राम ऑर्गनाईज करतो, खरं तर असे कॉलेजमध्ये व्हायला पाहिजे. होतं नाही, कारण जेव्हा आपण शाळा कॉलेजमध्ये शिकलो, शिक्षण घेणे म्हणजे फक्त पुस्तकातून शिकणे का? शिक्षण आपण घेतो म्हणजे आपलं सर्वांगीण विकास झाला पाहिजे की नाही. म्हणजे राहायचं कसं, बोलायचं कसं, वागायचं कसं, या गोष्टीचं देखील आपल्याला आकलन झालं पाहिजे. एक सर्वांगीण विकास झाला पाहिजे शिक्षणातून. फक्त मेंदूचा विकास होऊन चालत नाही. त्यामुळं लक्षात घ्या की आपण असे प्रोग्राममध्ये पार्टिसिपेट करायला पाहिजे. ते ओपन प्रोग्राम असू द्या किंवा कॉलेजचे असू द्या किंवा इंटर कॉलेज कॉम्पिटिशन असू द्या, सगळ्या गोष्टीमध्ये असायला पाहिजे. फक्त असं एकच गोष्ट आहे त्याच्यातच तर तुम्हाला स्पर्धात्मक व्हावं लागेल आणि त्यासाठी प्रत्येक गोष्ट म्हणजे एक अष्टपैलू कामगिरी तुम्हाला तिथे करणं अपेक्षित आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या क्षेत्रात नाही, जर तुम्हाला म्हणजे इंटरेस्ट आला तुम्ही लगेच तुमचं क्षेत्र स्विच करू शकता. आणि तुम्ही बघा, भाषण शैलीच्या माध्यमातून पण बरेच जण तिथे फेमस झाले आहेत. भरपूर सुद्धा असे यूट्यूबला वगैरे आपण बघत असतो, म्हणजे असे लोक आहेत की जे फक्त त्यांच्या वाणीतूनच ते वापरतात. तुम्ही बरेच एक्झाम्पल पण तिथं बघितले असतील, जे व्याख्यान देणारे आहेत किंवा काही पोएटिक म्हणजे काही कवी असतात. तर अशा पद्धतीचा पण त्यामध्ये काहीतरी